सगळ्यांना नमस्कार. आता झाला संध्याकाळचा टाइम. तर घातलाय ड्रेस. कसा दिसतोय ते नक्की सांगा मला. कारण का लई लाज वाटत होती, पण त्यांची लई इच्छा होती तू ड्रेस घाल. वहिनी कशी घालती, तू का घालत नाही. वहिनीनं आज पिवळा ड्रेस घातला. कारण काही ड्रेस कपडे का नाही एका ताईनं दिले ती ते दिवस झाले दिलेली आहे, 8-10 दिवस झाले दिलेली आहे ती रात्रीपाशी. कारण का आम्हाला दोघीला पण बोलवलं होतं इथल्या बारामतीत, कुठं आहे का काय माहीत नाही. तर रात्रीने ते गेलत्या. तर मी कशी दिसती सांगा. मी काय म्हणतो तुम्हाला पूर्ण दाखवणार नाही, एवढंच दाखवणार आहे. कारण का मला लई लाज वाटते ड्रेसची. पण आता ह्यांची लई इच्छा होती की ड्रेस घालून हिडू कर आणि येणे विणे घाल. तर आपली साधी ना सिंपल आपली अशी येणे घातली आणि अशी इथं चाप लावून केस मोकळी सोडले ती या. तर कसं दिसतंय कसं नाही ते पण सांगा. आता दादाला मी मगापासून लावते दुकानला. अरे दादा मला एक दूध पिशवी घेऊन यायचं, मला लई लाज वाटते या. तर ते पण जाय नाही. आणि त्या दूधवाल्या मावशी काय त्या दुकानवाल्या मावशी त्याला दूध पण देण्यात आणि काहीच नाही त्या. तर अशा बाहेर इथपर्यंत आहे त्या अशा. मग मला म्हणलं चला आपण फिरायला ते जाऊ वहिनी ते. कारण का रात्रीचं कालच म्हणले होत्या आपण जाऊ कुठं तरी. पण मध्येच काय तर राडा झाला थोडासा, त्यामुळं राहिलं. आणि ही दुपारनं काम करून आलं त्याच्यामुळं अगो बया सगळा पचकाच. ते हातातनं पाण्याची बाटली दादाने केली ते निसटलं एक ऐकच हा यायला. आणि बोळ पाडले ह्यात पाणी हे ठेवले. ते हात माझा झाला वाला हा असं पाणी नाही का. त्याच्यामुळं माझं इकडं लक्ष होतं. त्याच्यामुळं मोबाईल कसा पडला ती पण कळलं नाही मला आणि काहीच नाही. तर असं लय ड्रेस दिले तर 10-12 ड्रेस आहेत. तर बघू तायडाला घेऊन जायचं आहे तर. पण कधी जावं कधी नाही त्याला कळलं नाही. पण ह्यांच्या पगार झाल्याशिवाय तरी नाही. तर एका ताईची अशी मला अशी एक भरभरून लई मोठी कमेंट आले की तुझं स्वयंपाकाचं व्हिडिओ म्हणजे सगळ्यांची येते ते बरं का, असं कोणी वाईट करत नाही. जे वाईट करत होतं ते वाईट करणारे गेली आता सगळे. तर सगळ्याच्या असं चांगल्या कमेंट आलेल्या. ते गावाकडंच होते तर चटणी भाकर खाऊन कधी बी म्हणजे तिथं कसं बी दिवस जाता येतं तर इकडं. आणि तसं बी सकाळच्या व्हिडिओला मला एक कमेंट आली आहे की तुम्हाला भाडं किती आहे ना आम्हाला पण काम लागेल का. तर ताई आम्हाला या खोलीला भाडं 4000 रुपये भाडं आहे. आणि कामाचा तर विषय तर आम्हाला तसलं म्हणजे आमच्या गड्यांनाच आवडलं नाही काम ती, त्याच्यामुळं आम्हाला काय लावलं नाही कामाला. तर बघू बघण्याचा प्रयत्न चालू आहे. आता जॉईन व्हा म्हणलं होतं 2 दिवसापूर्वी ते, पण रत्ताला जायचं आहे गावाकडं लेकरांकडं त्याच्यामुळं मग ते कामाला. मग आता 2 दिवसांनी बघू कसलं आहे कसलं नाही. पण तिथं पगार कमी आहे म्हणजे महिन्याला यायचं या. आणि आम्ही इकडं जात होतो तर आम्हाला 15 दिवसाला येत होतं पैसे. तिथं महिना 10,000 आहे वाटतं असं आहे. 10,000 महिने तरी किती 350 रुपये हजरी येळाचे असं. जर तेवढा पण आधार होते. तर असं नियोजन चाललंय आता जायचं. पण रात्रीला म्हणलं मी पोराला घालवून येऊस तर, कारण का त्याला मला आता त्याचा दाखला ते आणावं लागेल. दाखला त्याला पुस्तकं नाही ते पुस्तकाचं बघावं लागेल. ते तिकडलं भांडण ते मिटवावं लागेल. त्याच्यामुळं रत्तायला म्हणलं तुम्ही जाऊन बघा म्हणलं कसलं काम आहे कसलं नाही. म्हणजे दवाखान्याचं आहे वाटतं. मी अर्धीच खबर ऐकली म्हणून तुम्हाला सांगते. तर असं बी विचारलं घरकामाचं ते, तर ते म्हणते ते महिना 1,500 तुम्ही कसं करणार. एक घरकाम म्हणून तुम्हाला कसं परवडणार. हे आमचा नवरा म्हणला बस बाया घरी. काय मग आता बसली घरी आता काय करू. तर असा विषय आहे. तर नाव बिव काय ठेवू नका, मी ड्रेस घातलाय म्हणून. आणि ह्याच्यावर काही वल्ल्या बिल्ल्या नाही. त्यांनी ह्याच्यावर जीनची पॅन्ट घातली आहे. कारण का त्यांनी जीनची पॅन्ट पण दिलेली आहे मुलींचे, ती घातली आहे असं.
तर थोडासा दाखवतीच बाबाई असा आहे, असा आहे ड्रेस. तर ही मगाशी आलं 3 वाजता आल्यावर जेवण बिवण केलं. आता काय माहिती आता जेवण करतात का नाही, तर मला तर आवडतं की जेवण करणारच नाही तर. आणि 8 दिवस काम करून कटाळायला असते ते. रविवार पण पूर्ण सुट्टी नसते, अर्धी सुट्टी असते. तर म्हणलं मगाशी म्हणजे आज रविवारचं असतं वाटतं रोख रोख म्हणजे काय माहीत कसं असतंय, पण म्हणलं 800 रुपयाचं काम करून आलंय, इतका जीव कटाळला आहे. तसं आता रत्ताय पण काय करते त्या काय नाही, त्या उद्या गावाकडे जायचं कसं करते त्या काय माहिती. आता मी तर डायरेक्ट आता ज्यावेळेस पगार होईल तेव्हाच गावाकडे पण जाऊन येणार. आणि तसं बी आपलं काय गावाकडं काम नाही म्हणा, पण आलंच की देवा धर्माचं ते, त्यामुळं लेकरं तर पाया पडवाय न्यावंच लागतील. मग तिकडं तसंच गेलं म्हणजे तायडाला बी आणि दादाला पण नेहन इकडं पाया पडवायला. आणि काय तर थोडंसं निवद बिवद करीन. म्हणजे 25 तारखेला एकादश आहे वाटतं, रात्री पंढरपूरच्या ताई मला म्हणत होत्या. आणि तिथनं मग परत 4 दिवस पौर्णिमा असते. पौर्णिमाला मग आमचं देवदेव असतं त्या, म्हणजे गाववाल्याचा देवदेव. मग ते गाववाल्याचा देवदेव आधी आमच्या सासऱ्याकडेच होतं, पण आता त्यांना काही होत नाही म्हणून त्या मावसदिराकडे दिलं आहे त्यांनी. तसं बी आपलं बँकेचं काही काम झालं नाही, निम्मार्थच झालं. तर दिलता मी कागद, म्हणजे यांनी दिलता यांच्या बहिणीकडे कागद. तर तिथं बी माझी सही लागते वाटतं, त्याच्यामुळं मग हे म्हणलं तुझा दिवण बघा आणता, म्हणजे यांच्या बहिणीचा. तर हे म्हणलं, ते म्हणले नाही तसा चालत, ठसा लागतो त्याला. मग जाऊ द्या म्हणलं आता पुढे 1 महिना लांबाला अजून बँकेचं काम. तसं काही एवढं जवळ नव्हतं वर आपण गप्पच बसतोय, पण असं वाटतं की गेल्या गेल्या कामं तर पडले तरी झालं असतं त्या दिवशीच काम, पण जरा लईच उशीर झाला. टेंबूर येतं आमचं तसलं गावच आहे, तर इष्टी पण थांबत नाही आणि रिक्षा पण भरल्याशिवाय हालत नाही त्या, असं काय माहिती. तर चला आता ह्यांना उठवती, चहा पाणी करते. आणि नक्की सांगा मला की ड्रेस बीस कसा दिसतोय कसा नाही ते. आणि तुमचं मत असलं तर मी रोज ड्रेस घालत जाईन, आणि नसलं तुमचं म्हणणं तर आजच्या दिवसच घालेन, तसं पण सांगा मला, आहे का नाही. एका मनाने म्हणून वाटतंय की बाबा आपण रोज सारखा ड्रेस घालत नाही, कधी तर घालतो. कधी तर म्हणजे मी घालतच नाही, कधी तर तायडाचा नवीन आणला ड्रेस तर आपल्याकडे पहिले घडी मोडाय असते 5 ते 10 मिनटं. पण आज मी सकाळधरण ड्रेस घातला, मी दुपारपासून हे जसं आलं का नाही तेव्हापासूनच. बघा भाऊजी पण आलं, या भाऊजी आले सगळे. दूध पिशवी आणा की, तुम्हाला 10 रुपये सोडते. मग देते मी 10 रुपये, आणा. काय मी देते तुम्हाला मोबाईलमध्ये, तुमच्या 10 रुपये सोडते. दूध पिशवी मी ड्रेस घातलाय म्हणून मला जाऊ वाटत नाही, चेक करते की चांगला. हा पोराला देत नाही ते, त्यापेक्षा कसा मोबाईल द्यायचा. येता येता आणा, लगेच देते. द्या इकडं मोबाईल, येणार आणि 10 रुपये सोडते. भाऊजीला लावते आता दूध पिशवी आणायला. का व भाऊजी काम ऐकत नाही तर काय नाही, तर काय उडत आहे असतं नाही तिथंच. मग चहा पिऊन चांगलं होतं का पिऊन आला घरला. आता तुम्हाला म्हणलं नाही तर मग झोपलं तुमचा फोन आला. भाऊजीला वाटतं की मी सगळं खोटंच बोलतीये, पण मी खोटं काय सुद्धा बोलत नाही भाऊजी, सगळं माझं खरं असतंय. तर काल आणलाय कागद वाटतं, काल आणलाय का आज आणलाय कागद. आज आणलाय कागद. ते भावाला कापासून फोन करायचा, पण भाव झोपलेला आहे, ते उठलंच नाही. तर चला आता गोड बोलती भाऊजीला, दूध पिशवी आणायला होती, चहा पिऊन जरा कागद बांधायला जातील. तर बाय आता, आणि नक्की सांगा मला.